सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनी निरसेल संकट धराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळीवाचे स्मराराम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका मन कोटी कुळीते भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलंकंक तेजोदिका मोदी वक्त्रम कलाणी शवाधा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धम निधपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं
सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितीं नमो नारायणाय परब्रह्म स्वस्वं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विळींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता आये हनुमंत विराजे कथा करहुनती अनुसार प्रेम सहित कथि रूपधारी पवन कुमार प्रभु के चरणों में करहु सदा पुनि प्रणाम ऐसी माया तारी मेरी प्रियतम श्याम मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधु मुक्त कैवल्य तेजोनिधि पर ब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधि पर ब्रह्म स्वरूप सद्गुरु हरिगिरीजी महाराज ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया हिंदू धर्म रक्षक हिंदू हृदय सम्राट श्री गुरु महंत रामगिरीजी महाराज स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदि करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमता अभिवादन उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतृ वर्ग असेल भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमता साष्टांग प्रणिपात प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गायलेला भंग याच्यावर या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये ज्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू पंचम वेद निर्माते देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा मानवी जीवाला गोड संदेश देणारा चार चरणाचा अभंग विठाला विठाला माझे जगद्गुरु तुकोबाराया मृत्यू लोकामध्ये जो जीव जन्माला आलाय त्याला विचार करण्याकरता परावृत्त करताय त्या निमित्तानं माझ्या तुकोबरायांच्या मुखातला अभंग आहे काय सांगतात तुकोबराया जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे पण तो विचार कोणता असावा याच्याकरता गोड नामनिर्देश माझ्या तुकोबरायांनी सांगितले दोन प्रकारचे विचार तुकोबराय सांगतात एक सार आणि दुसरा असार जगद्गुरु तुकोबराय सांगतात मृत्यू लोकामध्ये स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर सार या विचाराचं मंथन तुम्हा आम्हाला करायचंय आणि तो विचार नुसता करून जमणार नाही तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाम कंठामध्ये तुम्हाला धारण करावं लागेल अभंगाचं पहिलं चरण सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाच्या साधक मंडळी तुकोबरायांकडे गेले तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या नामानं कंठामध्ये धारण केल्यानंतर काय होतं त्यावेळेस तुकोबरायाने सांगितलं काय होत नाही माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं तयाच्या चिंतनी निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू भव म्हणजे सागर संसार आणि सिंधू म्हणजे सागर दुर्घट असणारा सागर समुद्र संसार तरुण जाण्याची ताकद पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये आहे आणि त्याच्या नावाची ताकद एवढी आहे फक्त त्याचं नाव मुखामध्ये धारण करा सगळे संकट दूर होतील तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी
कोणताही असू द्या, सकळास येथे आहे अधिकार. कोणत्याही कुळात जन्माला या, जन्मामध्ये कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, पण भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यानं त्रेतायुगामध्ये अवतार धारण केला, त्या प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाचा जप करा. जन्मोनिया कुळी वाची स्मराराम. बर कसा करा? धरी हाची नेम अहर निशी. अहर म्हणजे सकाळ आणि निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा जप तुम्ही करा. तुकोबा रात्रंदिवस देवाच्या नामाचं गुणगान केलं तर काय होतो? आमचा उद्धार होईल. म्हटले वेड्या, उद्धार होणार नाही. 21 दुने 42 कुळाचा उद्धार होणार नाही, तर कोटी कुळे पुनीत होतील इतकी ताकद पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये आहे. हे तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू विठाला. अभंगाचं सरळ सरळ भावार्थ तुम्ही अभ्यास करून आणलाय. निमित्त आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागील वर्षी या स्थितीला कैलासवासी सौभाग्यवती विमलताई बाळकृष्ण पाटील गागरे या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणा, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, समस्त गागरे पाटील परिवाराच्या वतीनं आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता, तसं तर आपण आईबापाच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, पण केला जाणारा छोटासा प्रयत्न तो म्हणजे आजचं कीर्तन, आजचं वर्ष श्राद्ध, आजचं पुण्यस्मरण. आपल्या आर्यवैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर महत्वाचे विधी पुढील पितराकर्मी कराव्या लागतात. त्या विधीमध्ये न्यायमीमांसा नावाचं प्रकरण आहे, गरुड पुराण नावाचं प्रकरण आहे. तर्पणाचा विधी ज्या शास्त्रामध्ये सांगितला तो धर्मसिंधू नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान जर झालं नाही तर आपल्या पितरांना भूत पिशाच जेवणी प्राप्त होते आणि नरकाच्या यातना भोगाव्याच लागतात. म्हणून या यातना भोगू नये म्हणून मानवी जीवाकरता केलं जातं ते पिंडदान आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि या पिंडदानामध्ये खऱ्या अर्थानं जे सहभागी आहेत त्यामध्ये त्यांचे पती परमेश्वर श्री बाळकृष्ण रंगनाथ पाटील गागरे आहेत, श्री भाऊसाहेब रंगनाथ पाटील गागरे त्यांचे दीर आहेत, श्री तुळशीराम रंगनाथ पाटील गागरे दीर आहेत, श्री अनिल बाळकृष्ण पाटील गागरे आणि श्री गणेश बाळकृष्ण पाटील 2 मुलं आहेत, सौभाग्यवती चंद्रकलाताई विनायक पाटील वाणी मुलगी आहेत आणि श्री सचिन तुळशीराम पाटील गागरे पुतणे आहेत. समस्त गागरे पाटील परिवार या पिंडदानामध्ये या वर्ष श्राद्धाच्या कर्मकांडामध्ये सहभागी आहेत. मीही वारकरी संप्रदायाच्या वतीनं मातोश्रींना योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवार गोदावरी धाम सल्ला दूताच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मानवी जीव मृत्यू लोकामध्ये जन्माला आला की त्याला जावं लागतं, तो या विधीचा नियम आहे. ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला त्या प्रत्येकाला जाणं क्रमप्राप्त आहे, कोणी असू द्या ना. जो जीव मृत्यू लोकामध्ये जन्माला येईल ना त्याला जाणं भाग आहे. या विश्वातील अंतिम सत्य एक आहे ते म्हणजे मृत्यू अटळ आहे. हे त्रिवार सत्य तुम्हाला आम्हाला मान्यच करावं लागेल. आएगा सो जाएगा राजा राजा फकीर कबीरा कबीरा राजा राजा कबीरा कबीरा कबीरा. कबीरदास गोड वर्णन करतात, एखादा श्रीमंताच्या घरात जन्माला येऊ द्या, एखादा भिकाऱ्याच्या घरामध्ये जन्माला येऊ द्या, पण जाणं प्रत्येकाला कर्मप्राप्त. तो या विधीचा नियम आहे, तो या सृष्टीचा नियम आहे. इथं जो येणार आहे त्याला जाणं. अजमेला पंजामेला बाप मसना गेला, अजमेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बंधू, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा माझी भय आले मोठे
पंजा मेला बाप मसना गेला. या विश्वातील अंतिम सत्य एक आहे ते म्हणजे मृत्यू अटळ आहे. म्हणून त्या नियमाला न्याय देत कैलासवासी सौभाग्यवती मताईंनी सुद्धा आपली मृत्यूची यात्रा संपून भगवान परमात्म्याच्या चरणारविंद आपला देह समर्पित केलेला आहे. आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या सेवेकरता प्रामुख्याने बळाच्या उंचीवरी महाराज मंडळी उपस्थित आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा वैभव गान कोकिला स्वरसम्राट हरिभक्त परायण की ज्यांनी गोड अशी कीर्तनाची प्रारंभीची चाल गायली ते रावसाहेबजी महाराज बेताळ. टाळ्या वाजवायला. तितकीच तोलामोलाची साथ आपल्याच परिसराचं भूषण आपल्या गावाचं वैभव हरिभक्त परायण आमचे जीवलग मित्र गानगंधर्व विठाल विठाल वानखेडे महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगावरती आज माझं नशीब आहे की कधी कधी सोमनाथ भावाशी अडचणी एक पकवाजा वाजवायला राहत नाही. असला बी तो असाच असतो. आज या ठिकाणी दोन्ही पकवाज वादक उपस्थित आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांचा स्वभाव खूप गोड आहे. भगवान परमात्म्यानं त्यांना प्रसादाच्या रूपानं पखवादाची देणगी दिलेली आहे. ते हरिभक्त परायण प्रसादजी महाराज गायकवाड उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. तितकीच तोलामोलाची साथ मृदंगावरती ज्यांची लाभते हरिभक्त परायण. या वारकरी संप्रदायामध्ये आता उमलतं नेतृत्व की जे कीर्तनही चांगल्या पद्धतीनं करतात, ज्यांचा स्वभाव खूप गोड आहे, शांत आहे. हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू धनंजय महाराज शिंदे उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. या बाजूला उपस्थितांमध्ये आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा भूषण माझे जीवलग मित्र नेहमी सुखदुःखामध्ये खांद्याला खांदा लावून चालणारं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण अनिलजी महाराज गोंधळे उपस्थित आहेत. आपल्याच गावातील भूषण हरिभक्त परायण इंद्रे महाराज आहेत. आदरणीय हरिभक्त परायण शिवाजींनाही उपस्थित आहेत. अशोकांना अवताडे उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. या बाजूचे विनेकरी आहेत. परिसरातील सगळेच भजनी मंडळ. आता वेळ भरपूर झाला, मला 12ची वारणी 12 वाजता मला कीर्तनाचा समारोप करायचा आणि माझ्याकडे फक्त आता 35 मिनिटं शिल्लक. आणि या परिसरामधले जेवढे जेवढे गुणीजन आहेत त्यांना मी त्रिवार नमन करतोय. माझ्या समवेत आलेले या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन खऱ्या अर्थानं ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं ते माझे जीवलग मित्र आधारस्तंभ हरिभक्त परायण सुनील भाऊ सावंत हे उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. हरिभक्त परायण माऊली महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपल्याच परिसरामधील आमचे मार्गदर्शक सन्माननीय की ज्यांचा आमचा जवळ स्नेह संबंध आहे सन्माननीय वमने सर उपस्थित आहेत. आमचे परमार्थ स्नेही सन्माननीय योगीराज श्री गंगागिरीजी महाराजांच्या छत्रछायेखाली वावरणारे परमपूज्य हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट श्री गुरु रामगिरीजी बाबांच्या नित्य सानिध्यामध्ये असणारे की बेटाचं कोणतंही काम असू द्या, स्वतःच्या संसाराचा व्याप बाजूला सारून बेटा करता धावून जाणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या गोवर्धनचं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण सुभाषप्पा जगताप आहे, त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर सोमनाथ भाऊ आहेत, हरिभक्त परायण निलेश महाराज जाधव आहेत, त्यांनाही धन्यवाद. ही सगळी मंडळी माझ्याकरता आदरणीय आहात. या कार्यक्रमाचं नियोजन परत ज्यांच्या वतीनं मला मिळालं होतं ते हरिभक्त परायण प्रभाकर मामा सावंत आहेत, विजयभाऊ शिंदे आहेत, आदरणीय योगेश पाटील भांडे आहेत. भांडे परिवार भरपूर आहे की मातोश्रींचं माहेर भांडे असल्यानं की बरीच हनुमंतगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. वाकडी गावावरून आमचे परमार्थ सन्माननीय पानसरे पाटील उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वच जण आहात. या कार्यक्रमाचा शोभा वाढवण्याकरता मंडप आणि साऊंड व्यवस्था ज्यांची आहे ते सद्गुरू रामगिरीजी बाबांच्या नित्य सानिध्यामध्ये असणारे नारद मुनी मंडप आदी हरिभक्त परायण लहानवाप्पा तनपुरे आणि हरिभक्त परायणचे प्रभू दादा आहेत, दोघांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्वच जण आहात, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. माझ्याकडे फक्त मोजून 35 मिनिटं आहेत. त्या 35 मिनिटांमध्ये गुरुवाऱ्यांच्या कृपाशीर्वादानं
या भंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न करतो. विडाला या गागरे परिवारातून खरंच विशेष मला कौतुक करावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं जे छत्र आहे त्या छत्र छायेखाली वावरणारी ही सगळी मंडळी आहे. मी का उल्लेख करतोय का ही भूमी वैष्णवांची आहे. जेथे धन्यभूमी पुण्यदेश. मी का उच्चार केला या गावामध्ये ही भूमी एवढी पवित्र आहे का इथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या छत्र खाली तयार झाले. ब्रह्मलीन हरिगिरी बाबांची भूमी आहे, ही जन्मभूमी आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. या योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या छत्र छायेखालीमध्ये आम्हाला भजन करण्याकरता संधी मिळाली. आम्ही तुम्ही भाग्यवान आहोत. ही परंपरा साधी नाही आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना ज्या जोग महाराजांनी केली त्या जोग महाराजांचे गुरुजी कोण जर असेल तर सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. ही परंपरा साधी नाही आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा नाथगिरी बाबांनी चालवली. नाथगिरी बाबांच्या परंपरेनंतर हरिगिरी बाबांनी ते योग्य पद्धतीने हाताळली. सोमेश्वर गिरीजी महाराजांनी त्यामध्ये योग्य बदल घडवला, अर्थात कोंडाजी काकांनी. आणि ज्या महात्म्यानं तुम्हा आम्हाला दगडामध्ये देव दाखवलं ना ते ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरी योग्य नियोजन त्या पेटाचं केलं. आणि आज ती परंपरा अखंडित चालवण्याचं काम हिंदू धर्मरक्षक, हिंदू हृदय सम्राट, परमपूज्य महंत श्री गुरु श्री रामगिरीजी बाबा करतायत. तुम्ही आम्ही भाग्यवान. साधू थोर जाना, 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 साधू थोर थोर जाना, साधू थोर जाना, काय करूया? साधू थोर जाना, कलियुग
थोर दाना साधू 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 थोर साधू थोर दाना 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 थोर दाना थोर दाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी याचं ज्वलंत उदाहरण जर असेल तर परमपूज्य महंत श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज. खऱ्या अर्थानं ही सेवा मी मुद्दामून आवर्जून उल्लेख का केलाय का हा जो गागरे पाटील परिवार आहे याच्यामधून जे व्यक्तिमत्व निघून गेलेलं आहेत ना त्या आईबद्दल मला थोडं बोलायचं आहे. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची दिंडी आता पंढरपूरला जायला निघणार आणि त्या पंढरपूरला दिंडी निघाल्यानंतर नगरमध्ये नाश्त्याचं नियोजन आमचे अनिल भाऊ करतात. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो बघा, हे उपकार जर कोणाचे असतील ते अनिल भाऊंचे नाही, त्या आईनं जे संगोपन केलंय जे संस्कार लावले ना त्या विमलताईंचे उपकार आहे. वाक्य मी नेहमी बोलत असतो बघा, एक वाक्य मी त्या मुलांना मी फार वही करणार नाही, पण त्यांच्या आई वडिलांना मी धन्यता देणार आहे. का? कारण त्या आई वडिलांनी योग्य संस्कार योग्य मार्गदर्शन आपल्या लेकरांना दिलंय. आपोलिया हिता जो आपोलिया हिता जो सजता हो धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची हो धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. योगीराज श्री गंगागिरीजी महाराजांच्या दिंडीला अन्नदान देणारं हे घराणं आहे. हे उपकार जर कोणाचे असतील तर त्या आईचे, ज्या आईनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली ना, अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून स्वतःच्या संसाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि योग्य पद्धतीनं आपला संसार हाताळला. स्वभाव इतका गोड होता ना की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा असं असणारं व्यक्तिमत्व आमच्या विमलते होते. तर गोड स्वभाव होता, कधी कोणाशी भांडण नाही, रुसवा नाही, फुगवा नाही. माणसानं जीवनामध्ये असं जीवन जगावं ना की आपण गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये लोक म्हणले पाहिजे, अरे आज तसं आमच्या विमलताई जगल्या ना, असं जीवन तुम्ही आम्हाला जगता आलं पाहिजे. विठाला गोड जीवन या मातोश्रींनी खऱ्या अर्थानं जगलंय आणि त्या मातोश्रींनी या जगाचा निरोप घेतलाय ना. आज वर्ष झाले. खरं सांगू, आई निघून गेली ना सगळं संपून जातं. आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवनाला तळप द्यावून रख 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 राहिली माझ्या साथी हो
तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य केलं. आई तुला मायेचा सागर दिलानीले जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आईची किंमत काय असते विचारायला लेकरांना जाऊ. आणि भाऊला विचारा, गणेश भाऊला विचारा, आमच्या ताईंना विचारा. आई निघून गेली ना सगळं संपून जातो. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत त्या आईची सेवा करा. कोणी विचारत नाही तुम्हाला आई निघून जाऊ द्या, कुत्र सुद्धा होणार नाही तुम्हाला. जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करत चला. आई म्हणजे आपली साक्षात दुर्गा आहे आणि बाप म्हणजे साक्षात पांडुरंग आहे. त्यांच्यातच आपल्या आयुष्याची पंढरी आहे. त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून जगातले कोणतेच सण आपण साजरे करू शकत नाही. कोणतेच सण साजरे करू शकत नाही. सुशिक्षित होणं फार सोपं आहे, पण माणसाला माणूस बनता आलं पाहिजे. बरं, माणसाला माणूस बनता आलं पाहिजे. जग जिंकता आलं नाही तरी चालेल, पण माणसाचं माणूस पण माणसाला कमावता आलं पाहिजे. ही देणगी या परिवाराला या आईने दिली. गोड परिवार आहे. काय वर्णन करावं आईचं सांगा. निघून गेले अनिल भाऊनी म्हणावं, ताईंनी म्हणावं, गणेश दादांनी म्हणावं, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण बाई तुझ्या कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण बाई सुखाचे दिवस जवळ आले आणि आईने या जगाचा निरोप घ्यावा फार दुर्दैव. गावामध्ये भजन असेल, काकडा असेल, हरिपाठ असेल, सगळा संसाराचा राहडा मातुश्रीनं बाजूला लोटावा, प्रत्येक भजनाला आवाज द्यावा आणि भजन करावं. असं गोड व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलं. माणसं परत परत जन्माला येत नाही. पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या आईची सेवा करत चला. आई हे पात्र फार मोठे, पण कळेल त्याला. हो, सबसे बड़ी है माँ, 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 सबसे
सेवा कर. लहान लेकरू आपलं 3-4-5 वर्षाचं लेकरू, त्याला आई कोणाला म्हणतं हेच माहित नाही. त्याला भूक लागली, सकाळची वेळ आईने गॅस पेटवला आणि आई त्या तव्यावर पोळी भाजायला लागली आणि अचानक हार्ट अटॅकचा झटका आला, नाही गत प्राण झाली. ते 5 वर्षाचं लेकरू आता बोलायला लागले आणि ते आईला आवाज येत, आई दे ना भाकर मला. आई भाकर दे ना, पण आई बोलण्याच्या पलीकडे गेली. काय सुचत नाहीये. पप्पाला आवाज दिला, वडील आली आणि वडिलाच्या लक्षात आलं का आई गत प्राण झाली. गावातली शहाणी सुरती माणसं जमा झाली आणि त्या शरीराला बाहेर घेतलं, आंघोळ घातली. पण त्या इवल्याशा लेकराला कळत नाही हो आई. ते अंबारडा फोडतं, आई दे ना मला भाकर, आई भूक लागली का, दे ना भाकर. इवलंच ते लेकरू 5 वर्षाचं. ते आईला मृतदेह बाहेर ठेवलाय तिरडीवरती, तरी ते आईजवळ येतं आणि आईला असं हलवतं, आई दे ना. काय कळतं त्या इवल्याशा लेकराला, आईकडं भाकर मागते. लोकांनी 4 शहाण्या माणसाने त्याला बाजूला घेतलं आणि स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी झाला. सगळी माणसं घरी आली. कालांतरानं ती लेकरू मोठं झालं. 4 चौघांनी सांगितलं, भाऊ अजून लेकरं लहान, लग्न करावं लागतं. म्हणून लेकरांचा सांभाळ करण्याकरता वडिलांनी दुसरं लग्न केलं. आई सावत्र झाली, वाढायला लागलं, लेकरू मोठं झालं. पण बाई इतकी खतरनाक निघाली, बापाची लेकराची तिनं कधी भेटच होऊ दिली नाही. एके दिवशी सावत्र आई पाणी आणण्याकरता हापशावर गेली आणि सहज बापाला वाटलं आपल्या लेकराला भेटावं, म्हणून त्यानं आवाज दिला. लेकराला बघितलं ना, बाप अक्षरशः ढसा रडायला लागला. अरे 10 वर्ष झाले माझ्या लेकराचं तोंड पाहायला मिळत नाही, याचा सांभाळ व्हावा म्हणून लोकांनी सांगितलं लग्न कर. लग्न केलं. बापाला मुलाला असं कवटाळलं, ढसा रडायला लागला. लेकराचाही शर्ट अश्रूच्या पाण्यानं भरला आणि बाप इवला चिंब झाला. आई येईल बाबा, आई येईल. ते लहान लेकरू 10 वर्षाचं म्हणतो, आई येईल ना बाबा. तो बाप म्हणतो, बाळा तब्येत फार खालवली रे, आई भाकर देत नाही का सांग. ते लहान लेकरू सांगत होतं, देती बाबा. धाक होता त्याला, ते खरं बोलत होत, आई देती. बापानं परत विचारलं, बाबा मला खरं सांग, पहिली आई चांगली होती का आत्ताची आई चांगली. त्या लेकराच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, बाबा पहिली आई कोटारडी होती हो, आत्ताची आई खरी. म्हटले बाबा. म्हटले का. म्हटले बाबा खरं सांगू, अंगणामध्ये खेळताना जर मी पोरांबरोबर भांडलो ना, आई मला 2 चापटी आणायची, बांधून ठेवायची आणि शेवटी दुधाचा काला करून द्यायची. अगोदर म्हणायची उपाशी ठेवी, पण स्वतःच्या हातानं 10 मिनिटांना मला जीव घालायची हो. अशी कोरडी आई होती माझी. आत्ताची आई खरी बाबा. आत्ताच्या आईनं जर मला हाणलं सांगितलं ना, तुला दिवसभर जेवायला देणार नाही, 10 दिवस जेवायला देत नाही हो बाबा. आत्ताची आई खरी आहे. म्हणून जोपर्यंत आई जीवनामध्ये आहे ना, तोपर्यंत त्या आईची सेवा करा. खरं सांगू, या जगामध्ये आईसारखं पात्र नाही. आम्ही कीर्तनावरून जरी घरी गेलो ना, मी खरंच सांगत असतो नेहमी, गाडी लावली, दरवाजा वाजवला ना, बायको कधीच उठत नाही. मी व्यासपीठावरून कुठं बोलत नाही, फक्त घरी सांगू ना. पहिला आवाज दिला का आई उठते हो. आईसारखं पात्र या जगामध्ये नाही. खरं सांगतो, फक्त जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत त्या आईची सेवा करा. अविरतपणानं आपल्या लेकरावर यशस्वी होणारा प्रयत्न करणारा जर व्यक्तिमत्व जर दुसरं कोणतं असेल तर ती एकमेव तुमची माझी आई. ऐसी कळवळ्याची दादी, 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 ऐसी ऐसी
जी आई 9 महिने 9 दिवस 2-3 किलोचा गोळा आपल्या पोटात सांभाळती ना, त्या आईवरती प्रेम करायचं. हे पात्र तुम्हाला परत परत पाहायला मिळणार नाही. म्हणून आई जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत त्या आईची सेवा करा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मृत्यू लोकामध्ये जन्माला आला की प्रत्येकाला जावं लागणार आहे. तुम्हालाही जाणे, मलाही जाणे. ज्यानं ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. अहो, ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला त्यांना जावं लागले. येथ नाही येथ नाही अवतार घेतलाय त्या देवादिकांना जावं लागलं. आणि जे जे अवतार उभे का दररोज वाक्य परत आहे काय, ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला त्यांनाही जावं लागलं. आणि जे जे अवतार उभे त्यांनाही जावं लागलं. जन्म आले बाळ, 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 त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे का, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, जन्म आले बाळ, 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 जन्म आले बाळ. प्रत्येकाला जावं लागलं. प्रत्येक जण जन्माला आला का जावं लागलं. देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हा धनंजया जयापरी ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस मरावा लागणार आहे. तो मृत्यू लोकाचा नियम आहे. या विश्वातील अंतिम सत्य एक आहे ते म्हणजे मरण अटळ आहे. प्रत्येकाचा देह नाशिवंत आहेत. क्षणभंगूर सुद्धा माणसाचा भरोसा नाही. देह जाणार जाणार, देह जाणार क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध थोडा माया आशा काही न चलई मग गळा पडेल पाशा पुढे हुशार थोर आहे वळ सागा म्हणून राम राम स्मरा आधी जावं लागल. दिल्लीहून विमान टेकअप झालं आणि अहमदाबादला उतरलं. बघा 12 तारखेला झालेली घटना आहे. मी काय सांगतो हे त्रिवार सत्य आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. अहमदाबादला लँड झालं आणि काही क्षणामध्ये उड्डाण घेतलं. काहींनी हातामधला मोबाईल घेतला, आईला निरोप दिला, बायकोला निरोप दिला, पोचल्यावर फोन करतो मेसेज टाकला, काहींनी व्हिडिओ काढले. आम्ही निघालोय अहमदाबादवरून लंडनला. मी का सांगतोय क्षणभंगूर नाही भरोसा. जसं जसं उड्डाण होत होतं तसं तसं अहमदाबाद सिटी एकदम छोटी छोटी वाटत होती आणि काही क्षणामध्ये काळाच्या तडाख्यामधून त्यांना निघून जायचं होतं. प्रत्येकानं आपल्या भविष्याची स्वप्न रंगवली होती पण कोणालाच माहित नव्हतं काळ कशी झडप झाली. क्षणार्धामध्ये विमान क्रॅश झालं. काहींनी अजून ते टेक्स्ट मेसेज सुद्धा बघितलेले नव्हते. काहींनी आपल्या बायकोला पाठवलेला मेसेज बायकोनं उचकून सुद्धा पाहिलेला नव्हता. आईला पाठवलेला निरोप काहींनी उचकून सुद्धा पाहिलेला नव्हता. काही फक्त फोनवरच बोलत होते. हॅलो हॅलो म्हणणारा आवाज दबक्या आवाजाने निघत होता. विमान क्रॅश झालं.
265 जण मृत्युमुखी पडले. 265. फक्त एकच आवाज होता, इंधनामधून निघणाऱ्या ज्वाळा, माणसाची साचलेली राग, मग काही उरलेलं नव्हतं. यातून एकच सत्य बाहेर येतं, माणसाचा क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध मोडा तोडा मायाचा. देव बघा, जे लोक देवाला मानत नाही ना, मला सांगायचं आवर्जून. आता तर मग एका महाराजांना सांगितलं का तुकोबरायांची गाथा पाण्यावर तरंगली, मला त्या माणसाकरता सांगायचं आवर्जून. जो एकादशी धरत नाही कधी, त्याला बोलण्याचा वारकरी संप्रदायाचा अधिकारच नाही. अरे ज्या तुकोबरायांचं नाव जरी ऐकलं तर यमाच्या अंगाला काटा येतो. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापे यमरा, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन तुकोबाच तेने केला पुरीचा. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबार समर्थ समर्थ, धन्य तुकोबार समर्थ समर्थ, जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वया आणि तारियेला जैसाला असा पराक्रम ज्या तुकोबरायांनी केला, त्या तुकोबरायाबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही. पण त्याचा एक निष्कर्ष निघतो बघा, विमान क्रॅश झालं, विमान पडलं, 265 जण भाजून खात झाली, भाजून. आणि ज्या भगवान परमात्म्यानं 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला जो उपदेश केलाय ज्या गीतेतून, श्रीमद भगवत गीता, तशीच्या तशी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाली. गीता तुझी सूर्याची चालणे तुझ्या मुळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. याच्या सत्तेनं तुम्ही आम्ही जीवन जगतोय म्हणून त्याचं भजन करा. कोण कधी जाईल सांगता येणार नाही, म्हणून एकमेकावरती प्रेम करत चला. जग इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, पण ते आपल्या आचारावर, विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जसं सकाळची घंटा वाजली की कानाला आवाज कर्कश वाटतो, पण तोच घंटा संध्याकाळच्या वेळेस सुट्टीला वाजला का तो आवाज कानाला मंजूळ वाटतो. तसं आपलं बघण्याची दिशा बदला, स्वतःच जीवनाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन इतकं गोड आहे, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला. कोण कधी जाईल सांगता येणार नाही ना, कोण कधी जाईल सांगता येणार नाहीये, म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला. मस्त मस्ती जगत चला. कितीतरी माणसं तुम्हाला दुःख देण्याकरता तुमच्या विरोधात बिनपगारानं काम करत असतात. बिनपगारानं माणूस एखादा प्रगती करायला लागला का त्याला अडथळे येणार आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक तयार व्हायला वेळ लागत नाही. पण आपलं काम कधी सोडायचं नाही, कधीच सोडायचं नाही. पैशानं कमवलेल्या माणसापेक्षा स्वभावानं कमवलेली माणसं माणसाला सुख देत असतात. स्वभाव
हा पेड्यासारखा असायला हवा, स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा, जो राजवाड्यात सुद्धा तेवढीच चव देतो जेवढी चव तो झोपडीत देतो. 12 वाजले, पाऊस येण्याची वेळ आहे. हे तुकोबरायाने निरीक्षण केलं. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने 2 गोष्टीचा विचार करावा, एक सार आणि असार. भगवान परमात्मा सोडून सगळं असार आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. इथं फक्त सार कोण आहे तर माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाव. सारासार विचार अभंगाचं पहिलं. सारा सारा विचार
करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाचे पांडुरंग परमात्म्याचं नाम कंठामध्ये धरलं का तयाच्या चिंतनी निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू म्हणून पांडुरंग परमात्म्याचं नाव कंठामध्ये धारण केलं गोकुळातल्या गोपाळांनी कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण कंठामध्ये धारण मोक्ष मिळाला त्याच्या नावाची ताकद एवढी आहे म्हणून तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या पांडुरंग परमात्म्याचं नाम धारण करा. अभंगाचं तिसरं चरण. जन्मोनिया कुळी माते राम जन्मोनिया माते राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरा 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 राम धरी हाती नेम आहारनी धरी हाती नेम आहारनी दयाच्या चित्ताने निर्जन संकट दयाच्या चित्ताने निर्जन संकट म्हणून देवाचं नाव मुखामध्ये धारण करा आणि देवाचं नाव धारण केलं की मोक्ष मिळतो उद्धार होतो. शबरी मातेनं कंठामध्ये देवाचं नाम धारण केलं. शबरी मातेचं नेहमी असायचं भजन. जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का शबरी कुटिया जब मेरे राम जी शबरी कुटिया सुमिरन किया ऐसे से जो प्रभु चरण में वंदन किया बेकार वो है जो रहे बातों मुख वो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से शोभा ये हाथ की ये हाथ तो भगवान का पूजन किया मर कर भी मरना है उस जीव का जग में प्रभु प्रेम बलिदान जो जीवन किया करे ऐसे लागे लगन मेरा हो गई ऐसे लागे लगन मेरा हो गई वो तो गाने लगी महलों में बन के जो मीरा रानी बाबा चली ऐसे लागे मेरा
काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों दीवानी हो मेरा कृष्ण दीवाना, सबके लिए रास रचा, सबके लिए नाच 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 सारे जग हो मेरा दीवाना, हो मेरा कृष्ण दीवाना, हो मेरा दीवाना, हो मेरा कृष्ण दीवाना। भजन तुम्हा आम्हाला करावंच लागणार आहे, कारण एक दिवस तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा हात वरती करा बस. हा 1500 ऐवजी 2000 होती. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हो सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा बोलो तो देखा पिंगला महाद्वारी, महाद्वारी पिंगला महाद्वारी, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, बोलो मी वर्तमान कोटे, बोलो मी वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा.
मल्हारीची माझी मल्हारीची वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी, हाँ पिंगला महाद्वारी, बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी। टाळे वाजवा सर्व टाळे वाजवा। हा आनंद फक्त योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या फडातलाच आनंद आहे। बस कोण कधी जाईल सांगता येणार नाही, म्हणून सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी तरतील संकट, कराल दुर्गट भवशंभू, जन्मोनिया कुळी वाची स्मरारा, दरी हाची नेम अहर्निशी, तुका म्हणे कोटी, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, 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 भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निसेल संकट, तयाच्या चिंतने निसेल संकट, भावे गाता गीत विठोबा विठोबाचे विठोबाचे विठोबा तयाच्या चिंतने 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 तयाच्या 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 मला गोरख महाराज
विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. या जगद्गुरु तुकोबराच्या अभंगावरती माझ्या अल्पशी बुद्धीप्रमाणे गुरुवरांच्या कृपाशीर्वादानं बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला आहे. कैलासवासी सौभाग्यवती विमलताई बाळकृष्ण पाटील गागरे या मातोश्रीनं आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि शेवटची श्रद्धांजली तिलांजली आदरांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. गागरे परिवारातून एक गोड व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं हरपलेलं आहे आणि मी एक गोष्ट आवर्जून सांगत असतो, सोनं ठेवायला लॉकर सहज मिळतं, पैसे ठेवायला बँका सहज मिळतात, पण मनातल्या गोष्टी सांगायला आई मिळणार नाही. ही तिघांकरता फार मोठी शोकत आहे. आई पात्र फार महत्वाचं आहे, म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत त्या आईची सेवा करत चला. आईसारखं दैवत या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. पण आपण सर्वजण या श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आत्ताच्या ठिकाणी या गागरी परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता टाकळी भाऊंचं खऱ्या अर्थाने गूढ व्यक्तिमत्व आणि सन्माननीय आदरणीय राजू कोकणीही उपस्थित झालेले आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. सन्माननीय जशिवदादा या ठिकाणी उपस्थित आहे, दादालाही खूप खूप धन्यवाद देतो. आपण सर्वच जण आहात. गोड असा साऊंड व्यवस्था ज्यांची आहे आमच्या प्रमोद दादालाही खूप खूप धन्यवाद देतो. सर्वच महाराजांच्या चरणावर परत एकदा त्रिवार वंदन करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली